नमस्कार, आपण पाहत आहात दैनिक लेटेस्ट न्यूज। भुसावळ शहर आणि उपविभागात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी पहाटेच मोठी धडक कारवाई करत गुन्हेगार, हिस्ट्री सीटर, फरार आरोपी आणि तसेच अवैध धंदे करणाऱ्यावर एकाच वेळी प्रहार केला आहे। पहाटेच्या अंधारात राबवण्यात आलेल्या या विशेष कोम्बिंग ऑपरेशनमुळे भुसावळतील गुन्हेगारी विश्वात एकच खळबळ उडाली असून अनेक संशयितांची चौकशी, वाहने तपासणी आणि शस्त्र जप्तीची मोठी कारवाई करण्यात आली आहे। या धडक कारवाईत तब्बल 99 संशयित आरोपींची चौकशी करण्यात आली, तर 63 घरांची झळाझडती घेण्यात आली। याशिवाय 112 वाहनांची तपासणी करून 23 संशयित वाहने जप्त करण्यात आली। तसेच 54 हिस्ट्री सीटर गुन्हेगारांची पडताळणी आणि झळाझडती घेण्यात आली। कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान पोलिसांच्या हाती एक गावठी कट्टा, जिवंत कारतूस, 2 तलवारी आणि एक कोयता लागला। या प्रकरणातील संबंधित आरोपी विरोधात शस्त्र अधिनियमांतर्गत 4 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। तसेच तडीपार आरोपी, चोरींचे दुचाकी, अवैध दारू विक्रेते आणि खंडवा रेल्वे पोलिसांच्या हवा असलेला आरोपी देखील पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे। भुसावळ तालुक्यातील कान्हाळा बुद्रुक येथे अवैध दारू विक्रेत्यावर धाड टाकून 3 आरोपी विरोधात कारवाई करण्यात आली। या कारवाईत 1,09,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून मोठ्या प्रमाणात रसायन नष्ट करण्यात आले। या संपूर्ण धडक मोहिमेत प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक प्रशांत दरेकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे, भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ, भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड, मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ तसेच बोदवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आशिष लवंगडे यांच्यासह 20 अधिकारी आणि 200हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग घेतला। स्थानिक गुन्हे शाखेचे 45 अंमलदार, जळगाव परिमंडळातील 111 पोलीस अंमलदार, शहर वाहतूक शाखेचे 27 कर्मचारी आणि 15 महिला पोलीस कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते। दरम्यान या संपूर्ण कारवाईबाबत माहिती देताना अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांनी काय सांगितले ते पाहूया। रेडी? जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मान्य श्रीकांत दिवरे सर यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनानुसार आज भुसावळ शहरामध्ये पोलिसांतर्फे कोम्बिंग ऑपरेशनचं आयोजन करण्यात आलं होतं। या ऑपरेशनमध्ये भुसावळ डिव्हिजन व मुक्ताईनगर डिव्हिजन यातील अंमलदार जवळ 111 अंमलदार, 20 अधिकारी, भुसावळ उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले, प्रोबेशनरी DYSP, LCB PI त्यांचे 45 अंमलदार, ट्रॅफिकचे 27 अंमलदार असे सर्वांनी मिळून भुसावळ शहरामध्ये जे सराईत गुन्हेगार आहेत, रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत, मालाविरुद्धचे गुन्हे करणारे, शरीराविरुद्ध गुन्हे करणारे अशांच्या घरी जाऊन झडती घेतली, सदर गुन्हेगारांना चेक केले। या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये साधारणतः रेकॉर्डवरील 99 व 54 हिस्ट्री शीटर असे 153 गुन्हेगारांना चेक करण्यात आलं। 63 जे आरोपी आहेत रेकॉर्डवरील त्यांच्या घरांच्या घरझडती घेण्यात आल्या। त्यानंतर त्यांच्याकडील जी वाहनं आहेत 112 वाहनं, 2 व्हीलर असतील, 4 व्हीलर असतील, त्या वाहनांची चौकशी करण्यात आली, त्यांची कागदपत्र तपासण्यात आली। या सर्व कारवाईमध्ये आपल्याला समीर शहा जब्बर शाह, दीनदयाल नगर हा एक आरोपी आहे, त्याच्याकडे आपल्याला एक गावठी कट्टा आणि एक कारतूस मिळून आलेला आहे। शम्मी प्रल्हाद चावरिया याच्याकडे आपल्याला एक तलवार मिळालेली आहे। दानिश शेख अकील याच्याकडे देखील एक तलवार मिळालेली आहे। भुसावळ शहरातून संदीप बुधा खांडोरे हा 1 वर्षासाठी तडीपार असलेला आरोपी हा देखील या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये मिळून आला। त्याच्यावर BP ॲक्ट अंतर्गत 142 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मच्छी मार्केटमध्ये कोम्बिंग दरम्यान चोपडा शहरा येथून चोरी गेलेली आणि चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असलेली एक मोटरसायकल आपल्याला मिळून आलेली आहे। तसेच लोहमार्ग पोलीस ठाणे खांडवा येथील एक वॉन्टेड असलेला आरोपी सल्तनत अली इराणी राहणार पापानगर हा देखील आपल्याला या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये मिळालेला आहे। त्याला देखील ताब्यात घेऊन सदर पोलीस स्टेशनकडे त्याला देण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे। तसेच भुसावळ तालुका हद्दीतील कनाळा या ठिकाणी देखील ज्या हातभट्टी आहेत त्यांच्यावर कारवाई करून 3 गुन्हे दाखल केलेले आहेत आणि जवळपास 1 लाखाचा रसायन त्या ठिकाणी नष्ट करण्यात आलेला आहे। आणि
3 गुन्हे दाखल केलेले आहेत. सदर कारवाईमध्ये आपण रेल्वे स्टेशन असेल, बस स्टँड असेल, या ठिकाणचे लॉजेस होते, हॉटेल्स होते, हे देखील चेक करून तिथं कोणी संशयित इसम किंवा गुन्हेगार राहत आहेत का याची देखील तपासणी केलेली आहे. माननीय पोलीस अधीक्षक सर यांच्या सूचनेनुसार ही कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलेलं होतं. यापुढे देखील भुसावळ शहरामध्ये अशाच प्रकारे नेहमी कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्याचं नियोजन केलेलं आहे. तर जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्स पेडलर यांचासुद्धा भुसावळचे त्याचे संबंध आढळून आलेला आहे. त्यामध्ये आजच्या कारवाईमध्ये कोणी ड्रग्स पेडलर त्याच्यामध्ये आढळले आहे? आजच्या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये देखील घरझडती करताना आमच्या इन्स्ट्रक्शन होत्या की गांजा असेल, ड्रग्ज असेल, हे देखील कोणाकडे मिळून येतं का, त्या अनुषंगाने देखील तपासणी करावी. आज आपल्याला काही मिळालेलं नाही, परंतु गोपनीय माहिती काढून जे या ड्रग्ज असेल, गांजा असेल, या तस्करीमध्ये इन्व्हॉल्व आहेत त्यांच्याकडे तपासणी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. एकंदरीत हवे रस्त्याला पाहिलं तर वांद्राजवळ आपण अपघात भरपूर होत आहे. काय उपाययोजना आपल्याकडनं केल्या जाणार, काही सूचना? आपला जळगाव जिल्हा हा रोड फेटॅलिटीमध्ये पूर्ण देशामध्ये 11व्या नंबरवर आहे. या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी रोड ॲक्सिडेंटमध्ये लोक मृत्यू पावतात अशा ठिकाणी भेटी देऊन उपाययोजना करण्यासाठी न्हाई असेल, PWD असेल, या संबंधित विभागामार्फत पोलीस प्रशासन काम करत आहे. त्याच अनुषंगाने आपल्या भुसावळ शहराला लागून जो वांजोळा चौफुली आहे, या ठिकाणी देखील मागील महिन्याचा आपण जर अभ्यास केला असता जवळपास 10 ॲक्सिडेंट त्या ठिकाणी झालेले आहेत. या अगोदर देखील भरपूर ॲक्सिडेंट होऊन त्या ठिकाणी लोक मृत्युमुखी पावलेले आहेत. त्या अनुषंगाने न्हाई यांच्यासोबत आमची चर्चा झालेली आहे आणि त्या ठिकाणी जो अनऑथराईज ॲक्सेस दिलेला आहे वांजोळा चौफुलीला, तो देखील बंद करण्यासाठी त्यांच्याकडून आम्हाला सांगण्यात आलेलं आहे आणि ते ज्या वेळेला ते बंद करतील त्यावेळेला आमचे देखील अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित राहतील. नगरपालिकेकडे तो विषय असतो. जर त्यांच्याकडून काही कारवाई करण्याचं नियोजन असेल आणि त्यांनी जर आपल्याकडे बंदोबस्त मागितला तर तो बंदोबस्त देऊन ती देखील कारवाई करण्यात येईल. वाहत आहे त्यातूनच गुन्हेगारी खऱ्या अर्थाने सुरू होते, यावर काय? आज देखील आम्ही जे आरोपी चौकशी दरम्यान बोलवले होते पोलीस स्टेशनला, त्यांना देखील आम्ही सक्त कडक शब्दामध्ये सूचना दिलेल्या आहे की इंस्टाग्रामवरून आक्षेपार्ह थ्रेट करणारे असे कोणतेही व्हिडिओ व्हायरल केले जाणार नाही, जेणेकरून की कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असेल किंवा एखादा गंभीर गुन्हा त्यांच्याकडून घडता कामा नये. अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांनी सांगितले की भुसावळ उपविभागात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी अशा प्रकारचे कॉम्बिंग ऑपरेशन यापुढे सातत्याने राबवले जाणार आहेत. गुन्हेगार, फरार आरोपी आणि अवैध धंदे करणाऱ्या विरोधात पोलिसांची करडा इशारा कायम राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भुसावळ पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे गुन्हेगारी विश्वास मोठी खळबळ उडाली असून सर्वसामान्य नागरिकांना या मोहिमेचे स्वागत केले आहे. गुन्हेगारांवर पोलिसांचा वाढता दबाव आणि कायद्याचा वाढता धाक यामुळे भुसावळमध्ये गुन्हेगारीला मोठा आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अशाच ताज्या, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दैनिक लेटेस्ट न्यूजला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.